कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर सुवर्णकळस विराजमान. सविस्तर माहिती. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक बातम्यांपैकी एक म्हणजे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर, अंबाबाई मंदिर यांच्या मुख्य शिखरावर सुवर्णकळस बसविण्याचे ऐतिहासिक काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मंदिराच्या वैभवात मोठी भर पडली असून राज्यभरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काय आहे या बातमीचे महत्त्व? अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख शक्तिपीठ मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिराच्या मुख्य शिखरावर आता सोन्याचा कळस बसवल्यामुळे मंदिराचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिकच वाढले आहे. सुवर्णकळस कसा तयार करण्यात आला? मंदिराच्या मूळ शिखराची रचना आणि उंची यांचा अभ्यास करून नवीन कळस तयार करण्यात आला. कळस तयार करण्याचे काम अनुभवी कारागिरांनी पारंपरिक पद्धतीने केले. मंदिराच्या मूळ वास्तूला कोणतीही हानी न पोहोचवता हे काम पूर्ण करण्यात आले. मुख्य शिखरावर सोन्याचा मुलामा देण्यात आला असून संपूर्ण प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पडली. किती सोन्याचा वापर झाला? विविध वृत्तांनुसार गोव्यातील एका भाविकाने देवीला अर्पण म्हणून सुमारे 1.5 किलो सोन्याचा कळस दान केला आहे. हा कळस विशेष रचनेचा असून मंदिराच्या शिखरावर बसविण्यात आला आहे. भाविकांची प्रतिक्रिया. सुवर्णकळस बसवल्यानंतर मंदिराचे रूप अधिक आकर्षक आणि भव्य दिसू लागले आहे. ही बातमी समजताच कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांनी आनंद व्यक्त केला. अनेक जण मंदिराचे नवीन रूप पाहण्यासाठी विशेष भेटीचे नियोजन करत आहेत. अंबाबाई मंदिराची वैशिष्ट्ये. सुमारे 1300 ते 1800 वर्षांचा इतिहास असल्याचे मानले जाते. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. देवी महालक्ष्मीला येथे अंबाबाई या नावाने ओळखले जाते. किरणोत्सव हा येथे होणारा जगप्रसिद्ध धार्मिक सोहळा आहे. महाराष्ट्रासाठी का महत्त्वाची बातमी? ही केवळ धार्मिक घटना नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन याचे प्रतीक मानली जात आहे. मंदिराची मूळ वास्तू कायम ठेवून त्याचे सौंदर्य वाढविण्यात आले आहे. त्यामुळे ही घटना राज्यातील सर्वात चर्चेच्या बातम्यांपैकी एक ठरली आहे. अनेक भाविकांच्या मते अंबाबाई मंदिरावर सुवर्णकळस बसणे हा मंदिराच्या इतिहासातील सुवर्णक्षण मानला जात आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या वार्ता विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील वार्ता विशेषमध्ये.